पोलीस पाटलांच्या आंदोलनाला यश, मागण्या झाल्या मान्य, पेढे वाटून केला आनंद साजरा। पाटण तालुक्यातील शेंडेवाडी गावचे पोलीस पाटील संतोष पवार यांनी नुकतेच मुंबई आझाद मैदान येथे विविध मागण्यासाठी अमरण उपोषण केले होते। त्याआधी गतसाली पाटण तालुक्यातील प्रांत कार्यालयासमोर संतोष पवार व बजरंग रामिष्टे या पोलीस पाटलांनी उपोषण केले होते व इतर पोलीस पाटलांनी त्यांना साखळी उपोषणाद्वारे आंदोलनाला पाठिंबा दिला होता। मुंबई येथे झालेल्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाला होता। अखेर या उपोषणाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मानधनवाढीचा निर्णय घेतला। आता पोलीस पाटलांचे मानधन 6500 वरून 15000 करण्यात आले आहे। त्याचबरोबर गाव पातळीवर पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या पोलीस पाटलांचा इतर सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे कलम 353 चे संरक्षण देण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे। या निर्णयाने कर्तव्य बजावत असताना पोलीस पाटलांना मारहाण झाल्यास आता सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होणार आहे। दरम्यान काल सायंकाळी तळमावली येथे बेबीवाडी विभागातील पोलीस पाटलांनी संतोष पवार यांची भेट घेऊन पेढे वाटून आनंद साजरा केला। अखेर संतोष पवार यांनी केलेल्या आमरण उपोषणाला यश आले आणि सरकारने पोलीस पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। संतोष पवार यांना कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस पाटलांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत असे त्यांनी सांगितले। संतोष पवार यांनी याबाबत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत। यावेळी पोलीस पाटील नितीन पाटील, अमित शिंदे, विजय लोहार, प्रवीण मोरे, विक्रम मोरेकर, महादेव वरेकर यांच्यासह इतर पोलीस पाटील उपस्थित होते। साप्ताहिक कुंजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने। वर्षापासून पोलीस पाटील वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत। आम्ही सुद्धा गेल्या वर्षी 2023 मध्ये पाटण प्रांत कार्यालयामध्ये आमरण उपोषण केलं होतं। त्याला शासनाने चांगला प्रतिसाद देऊन त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं होतं, मग त्याची पूर्तता न झाल्याने पुन्हा आम्ही आझाद मैदान येथे पुन्हा आमरण उपोषण केलं। त्याला पूर्ण महाराष्ट्रभरातून भरघोस पाठिंबा मिळाला होता। त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने आज रोजी आम्हाला आमच्या मागण्या मान्य करत ₹15,000 मानधनवाढ दिली आहे। त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे तमाम महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या वतीने मी शतशः आभार मानतो। धन्यवाद।